पाटण तालुक्यातील वनकुसवडे हद्दीतील पळासरी येथील युवक ओढ्याच्या पाण्यातून गेला वाहून। संबंधित प्रशासनासह गावातील ग्रामस्थ व एनडीआरएफ टीमकडून शोध मोहीम सुरू। पाटण तालुक्यातील मौजे वनकुसवडे हद्दीतील पळासरी या गावातील अशोक धोंडीबा मिसाळ वय वर्ष 22 हा मुलगा शनिवारी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेला होता। तो जनावरे घेऊन येत असताना मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या ओढ्याच्या पाण्यातून तो वाहून गेला। आपण सविस्तर माहिती पळासरी येथील प्रकाश पवार यांच्याकडून घेऊया। ते आपल्या सोबत फोन लाईनला जोडले आहेत। हॅलो, हा नमस्ते सर। जो नमस्ते। आपल्या पळासरी गावामध्ये जो प्रकार घडला, जो युवक ओढ्यामध्ये वाहून गेला, तो नक्की काय प्रकार आहे, कसा घडला? तो मुलगा कसा रात्री म्हणजे दुपारीच्या टायमाला म्हणजे सकाळी गुरं घेऊन गेला होता जनावरांमध्ये चारण्यासाठी। तर आमच्यानंतर ते पाऊस जास्त आल्यामुळे कसा ओढ्यामध्ये आतमध्ये गेल्यामुळे कसा थोडं ते वावल्यामुळे तो तिची बॉडी आम्हाला काय भेटलीच नाही। नंतर आम्हाला तिथे ओढ्याच्या काट्याला भेटली बॉडी, पण ती जोपर्यंत आम्ही काढायच्या अगोदरच पाऊस जास्त जोरात आल्यामुळे परत ती ओढ्याला पाणी जास्त आल्या की ती परत बॉडी वाहून गेली ती परत काय बेपत्ताच झाली। परत आम्हाला काय आजूबाजूला कुठे दिसली नाही। शोध चालू आहे, अख्खा गाव शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्ण। अजून काय यावेळी संबंधित प्रशासन तिथं उपस्थित होतं का? लगेच नाही प्रशासन होतं, नंतर आम्ही प्रशासनाला सांगायला गेलेले, पण ते येत तोपर्यंत ती बॉडी परत पाऊस आल्यामुळे परत वाहून गेली आतमध्ये ओढ्यामध्ये गेली। तर अजून काय शोध चालूच आहे, म्हणजे तिथे पोलिसांचे आणि अँब्युलन्स आले होते तिथे, पण ते अजून शोध काय चालू आहे। ओके, अजून काय बॉडी भेटलेली नाही कालपासून बॉडी। अजून शोध मोहीम चालूच आहे का? हो, शोध चालूच आहे, गाववाले पण शोधतात ते सगळे, पण अजून काय भेटलेली नाही बॉडी। ओके ओके। आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।